इव्हनिंग ऑल ऑफ यू. तर आपण आजचं सेशन बघूया. त्या सेशनमध्ये काल मी होमवर्क सांगितलं होतं. काय होमवर्क सांगितलं होतं काल? होमवर्क काय सांगितलं होतं काल? कोणी कोणी पूर्ण केलं? चला सांगा. कालचं जे काही होमवर्क दिलं, बखरीवर नोट्स काढायच्या होत्या. तर त्या बखरीवरच्या ज्या नोट्स आहेत तर ते कोणी कोणी पूर्ण केल्या? काही अडचणी आल्यात का नोट्ससाठी? सांगायचं आहे. चला. काल आपण सांगितलं होतं की बखरच्या ज्या काही आहे वाचून नोट्स काढायला पाहिजे. चला, तर कालचे जे काही नोट्स होते तर त्यानुसार महत्त्वाचे मुद्दे बखरीमधील चॅट बॉक्समध्ये एक एक महत्त्वाचे मुद्दे सांगायचे. चला, 1 2 3 4. चला सांगा. चला, कोणते कोणते पॉइंट्स आहेत? काल जे काही आपण 6 वर्ग पाहिले होते तर त्या 6 वर्गानुसार 4 प्रकार बखरीचे. तर त्याच्यामध्ये ऐतिहासिक असेल, अऐतिहासिक वगैरे ह्या प्रकारच्या बखरी त्यानुसार तुम्हाला सांगायचं आहे. चला. फास्ट मुद्देसूद सांगणं महत्त्वाचं ठरतं इथे. त्या मराठीतील पहिली ऐतिहासिक बखर कोणती? मराठीतील पहिली ऐतिहासिक बखर महाकाव्याची बखर. बोर्डचा थोडा इश्यू येतोय. पहिली ऐतिहासिक बखर म्हणून कुठली बखर पाहिली जाते? महाकाव्याची बखर. ओके. महाकाव्याची बखरला अजून कोणती बखर म्हटलं जातं? दुसरं नाव काय आहे महाकाव्याच्या बखरला? चला, ऑनलाईन ऑफलाईन विद्यार्थी पटपट सांगायचे. चला. माहीमची बखर. गुड. तर महाकाव्याची बखरला काय नाव आहे? माहीमची बखर. माहीमची बखर असं महाकाव्याच्या बखरला म्हटलं जातं. त्यानंतर कोणती तत्कालीन किंवा समकालीन बखर म्हणून कोणत्या बखरीकडे पाहिलं जातं? चला, आपण रिव्हिजन घेतोय. तुम्ही ज्या नोट्स काढल्या त्या नोट्समधून मी प्रश्न विचारते म्हणजे मला कळेल की नेमकं नोट्स कोणी कोणी काढल्यात म्हणून. तर सांगा, समकालीन म्हणून कोणत्या याला पाहिलं जातं? कोणत्या बखरीला समकालीन बखर म्हणून पाहिले जाते?
कोणती पाहिली जाते? सभासद बखर. सभासद बखर, ठीक आहे. तर सभासद जे आहे त्यांचं पूर्ण नाव काय आहे? अनंत सभासद. अनंत सभासद जे काही आहे हे यांचे पूर्ण नाव आहे, कृष्णाजी अनंत सभासद. ठीक आहे, कृष्णाजी अनंत सभासद हे यांचे पूर्ण नाव आहे. त्यानंतरची कोणती बखर आहे? बखरीचे जे काही आपण 4 वर्ग पाडले होते ते कोणती आहेत? चला पटकन सांगा. कोणता मुद्दे दिसून येतात? समकालीन, ऐतिहासिक, अऐतिहासिक, बरोबर. त्यानंतर ओके, देन अच्छा, ठीक आहे. तर आता एकंदरीत म्हणजे बऱ्याच जणांनी नोट्स काढलेल्या आहे ऑनलाईन, ऑफलाईन विद्यार्थी. तर आता बघा, आपण इथून पुढचा जो काही भाग आहे तो बघणार. आता तुम्ही नोट्स काढल्या, बरोबर आहे. तर ह्या नोट्समधून तुम्हाला एक जाणवलं असेल की एक म्हणजे काय म्हणू शकतो आपण, एक जे बेसिक आहे, एक बेसिक, ते आपल्याला याच्यातून कळालेलं आहे की नेमकं बखर म्हणजे काय, कोणती बखर कशा पद्धतीने होती, काय होती, हे आपल्याला याच्यातून कळते. ठीक आहे. तर आता समोरचा जो काही भाग आहे तो आपण बघणार आहोत. तर बघा, आता आपण कोणकोणत्या बखरी ज्या काही आहेत ते आपल्याला अभ्यासायला आहे. तर तुम्हाला सभासदांची जी काही बखर आहे तर ती अभ्यासालाच दिलेली आहे ती बखर तुम्हाला. त्यानंतर बखर आपल्याला माहित आहे, बखर म्हणजे काही इतिहास नाही, ते ऐतिहासिक वृत्तांत लेखन आहे. जे काही राजकारण आहे, ऐतिहासिक गोष्टी, राजकीय घडामोडी ऐतिहासिक पद्धतीने लिहिलेल्या आहे. आपण काल त्याची जे काही आहे ती व्याख्या त्याच्यामध्ये लिहून घेतलेली आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण जर पाहिलं तर काय आहे आपल्याला की हा जो वाङ्मय प्रकार आपण बघणार आहोत त्याच्यामध्ये आपल्याला शिवपूर्वकालीन बखरी पाहायची आहे. त्याच्यामध्ये आपण राक्षता गडीची बखर पाहणार आहोत. त्यानंतर वाहनाची बखर पाहणार आहोत. सभासद नंतर जी समकालीन आहे ती सभासद बखर. त्याच्यानंतर शिव दिग्विजय पाहणार आहोत. मल्हार रामराव चिटणीस यांची बखर पाहणार आहोत. शिवछत्रपतींचे प्रकरणात्मक चरित्र पाहणार आहोत. म्हणजे आपण जेव्हा हे सगळी नावं बघतो तर त्याच्यामध्ये आपल्याला एक दिसून येतं, काय दिसून येतं की याच्यामध्ये आपल्याला असं दिसून येतं की हा एक मराठ्यांचाच इतिहास आहे. तर अशी व्याख्या सुद्धा आहे. बखर म्हणजे मराठ्यांचा इतिहास, बखर म्हणजे मराठ्यांच्या पराक्रमाचा इतिहास, बखर म्हणजे मराठ्यांच्या पराक्रमाची कहाणी. अशा प्रकारे जे काही आहे बखर आपल्या समोर उभं राहतं. ठीक आहे. तर आता शालिवाहनाची बखर, मग सभासद बखर आहे त्याच्यामध्ये. शिवछत्रपतीचे सप्तप्रकरणात्मक चरित्र आहे. पेशवेकालीन बखरी आहे. पानिपतची बखर आहे, पानिपतच्या ज्या काही लढाई झाल्या होत्या. ठीक आहे.
त्यानंतर सोनपत पानपत येथील मराठी दुराणी युद्ध, भाऊसाहेबांची बखर आहे त्याच्यात. बखर मराठीतील स्वतंत्र गद्य शैलीचा विलास, आज्ञापत्र आहे, पहिले गद्य आत्मचरित्र आहे. नाना फडणवीस, ते अत्यंत महत्त्वाचं नाव आहे नाना फडणवीस, तर त्यांच्याविषयी जे काही लिहिलेलं आहे बखरीमध्ये ते पाहू. त्यानंतर मराठी शाळेतील पत्र वाङ्मय जो काही आहे मराठी शाळेचा, तो ते आपण लक्षात घेणार आहोत. आणि एकंदरीत अभिजात भाषा वैभवाचे आविष्कार त्यातून कसे प्रकटले आणि ह्या सगळ्या गोष्टी कशा बखरीतून आपल्याला अजून काय काय दिसून येतं किंवा काय काय साहित्याला कसं काही योगदान राहिलेलं आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपण याच्यामध्ये घेणार आहोत. ठीक आहे, समजलं? आता बघा, आपण आता शिवपूर्वकालीन ज्या काही बखरी आहे त्यांच्याविषयी आपण इथे थोडी माहिती बघणार आहोत. शिवपूर्वकालीन बखरी. ठीक आहे, शिवपूर्वकालीन बखरी. चला सगळ्यांनी हेडिंग टाका, शिवपूर्वकालीन बखरी. शिवपूर्वकालीन बखरी हेडिंग टाकायची. आपण बघणार आहोत त्यात कोणकोणत्या बखरी येतात. शिवपूर्वकालीन बखरी. ठीक आहे, शिवपूर्वकालीन याचा अर्थ काय होतो की शिवाजी महाराजांच्या आधीच्या काळातल्या ज्या काही बखरी होत्या त्या बखरी. ठीक आहे, ठीक आहे, हेडलाईन दिली सगळ्यांनी. तर बघूयात आपण याच्यामध्ये काय दिलेलं आहे. आता बघा, शिवपूर्वकालीन जे काही बखरी होत्या किंवा मराठ्यांच्या स्वराज्य स्थापनेपूर्वीच्या अशा ज्या बखरींची संख्या आपण पाहतो म्हटलं तर थोडीच आहे. म्हणजे ते अल्पसंख्यामध्ये आहे किंवा थोडेच आहे त्यांची जी काही संख्या. म्हणजे स्वराज्य स्थापने अगोदरचा काळ पाहिला, शिवाजी महाराज यांच्या अगोदरचा काळ पाहिला तर तो कशामध्ये येतो? शिवपूर्वकालीन बखरीमध्ये येतो. ठीक आहे, तर बघा, आता शिवपूर्वकालीन किंवा मराठ्यांच्या ज्या काही स्वराज्य स्थापनेपूर्वीच्या अशा बखरी आहे त्यांची संख्या थोडी आहे, अल्प आहे, कमी आहे, आपण असं म्हणू शकतो. बघा, मराठीमध्ये म्हणजे मराठीचा जर विचार केला तर एकंदरीत काय म्हणू शकतो आपण त्याला, समानार्थी शब्द जे काही आहे, एका शब्दाचे जरी आपण समानार्थी शब्द काढतो म्हटलं तरी भरपूर शब्द दिसतात. तसं आता इथंच पाहिलं की थोडे, अल्प, कमी. ठीक आहे, ठीक आहे, तरी वाङ्मयीन दृष्ट्या त्यांचे महत्त्व जे काही आहे बरेच आहे. म्हणजे थोडं असलं तरी त्यांचं वाङ्मय दृष्टीने जर विचार केला तर बरंच त्यांचं आपल्याला वाङ्मयीन दृष्ट्या महत्त्व दिसून येतं. आता बघा, महकावितीची जी काही महिकावितीची उर्फ माहीमची बखर जर पाहिलं तर आज उपलब्ध असलेली, जर आपण उपलब्धतेचा सुद्धा विचार केला जातो, याच्या अगोदर सुद्धा लिहिलेली असेल, पण जर आज आपण पाहिलं की उपलब्ध असलेली जी काही शिवपूर्वकालीन बखर आहे तर ती बखर आहे महकावितीची बखर, माहीमची बखर. म्हणजेच काय, आज उपलब्ध असलेली रचनाकाळाच्या दृष्टीने सर्वात जुनी बखर म्हणजे महकावितीची बखर उर्फ माहीमची बखर होय. ठीक आहे, इथं लिहून देते तुम्हाला कोणती आहे मग, महकावितीची उर्फ माहीम बखर. लिहून घ्यायचंय. अल्प काय आहे, अल्पसंख्या आहे शिवकालीन बखरीच्या आणि महकावितीची उर्फ माहीमची. हे नाव लक्षात पाहिजे, म्हणजे यालाच हे म्हणतात. म्हणजे काहीतरी वेगळं नाव आलं की कन्फ्यूज व्हायचं, कन्फ्यूज होण्याचं नाही आहे. ठीक आहे,
ठीक आहे. झालं लिहून? ठीक आहे. बघा आता हे गद्य पद्यमय अशा बखरीतील प्रकरणे निरनिराळ्या लेखकांनी निरनिराळ्या काळामध्ये लिहिलंय. तर आपण कालच पाहिलं याचं जे स्वरूप आहे ते कसं आहे, गद्य पद्य, किंवा तुम्ही असं गद्य पद्य सोबत लिहिलं तरी चालतं, काही फरक पडत नाही. ते गद्य पद्य मिश्रित आहे आणि हे काय काय वेगवेगळ्या लेखकांनी लिहिलेलं आहे आणि वेगवेगळ्या काळात लिहिलेलं आहे. ठीक आहे. गद्य पद्य झाल्यावर हे वाक्य लिहून घ्यायचं आहे किंवा मी सांगते तसं लिहून घ्या. चला, गद्य पद्यमय अशा बखरीतील प्रकरणे, गद्य पद्य अशा या बखरीतील प्रकरणे, गद्य पद्य अशा या बखरीतील प्रकरणे निरनिराळ्या 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 लेखकांनी निरनिराळ्या काळात लिहिलेली आहेत. बघा काय वेगळे लेखकांनी लिहिले आहे, वेगळे लेखकांनी काळ सुद्धा वेगळा. म्हणजे रिव्हिजन नोट्सच्या फॉर्मॅटमध्ये लिहायचं. बघा, शिवपूर्वकालीन बखरची आपल्याला रिव्हिजन करायची, उडजडणी कसं करायची ते थोड्याच प्रमाणात आहे. त्याच्यामध्ये उपलब्ध असलेल्या बखरीपैकी सगळ्यात जुनी बखर म्हणजे महकावितीची बखर, माहीमची बखर. ती कशा फॉर्मॅटमध्ये आहे, तिची रचना कशी आहे, गद्य पद्य या फॉर्मॅटमध्ये आहे. त्यानंतर काय आहे, वेगळे लेखक आणि वेगळा काळ असं त्यांचं जे काही आहे. वेगवेगळ्या लेखकांनी वेगवेगळ्या काळामध्ये त्यांची जी काही प्रकरणं आहे, काय असेल 8, 10, 15 जितके काही असतील ते त्या पद्धतीने ते लिहिलेलं आहे. आता बघा, ह्या बखरीतील सर्वात जुन्या दुसऱ्या प्रकरणाचा जो लेखक आहे तर त्यांचे नाव आहे केशवाचार्य. ठीक आहे. आता आपण हे झालं का लिहून, रब करून घेऊ इतकं. केशवाचार्य आता सगळ्यात आधी लिहिलेलं त्यांनी ते आहे केशवाचार्य. केशवाचार्य आहेत. बघा कोण आहे, केशवाचार्य. म्हणजे काय, बखरीतील सर्वात जुनं प्रकरण यांनी लिहिलेलं आहे. कोणत्या महकावितीच्या लिहून घ्या, केशवाचार्य. तर महकावितीच्या बखरेमध्ये सगळ्यात जुनं प्रकरण जे काही आहे कोणी लिहिलेलं आहे, केशवाचार्य यांनी लिहिलेलं आहे. लिहून घ्यायचंय सगळ्यांनी. चला लिहून घ्या. केशवाचार्य तर ह्या बखरीतील सर्वात जुने दुसऱ्या प्रकरणाचा जो काही लेखक आहे ते कोण आहेत, केशवाचार्य आहे. तर आता ते काय म्हणतात बघा, आपणास मालाडचा देसला नायकोराव यांनी सन्मानाने बोलवून महाराष्ट्र धर्म रक्षिण्यासाठी हे लेखन करवले असं ते म्हटले. जसं आपण काल पाहिलं की जे बखरकार होते हे काही प्रोफेशनली म्हणजे काय की व्यवसायाने हे त्यांनी लिहिलं नाही, त्यांचा व्यवसाय होता म्हणून त्यांनी लिहिलं नाही, तर ते त्यांच्याकडून लिहून घेतलेलं आहे की राजदरबारी किंवा राजाश्रयासाठी जी कारकून लोक असतील पेशाने, तर त्यांच्याकडून काय केलेलं आहे, हे लिहून घेतलेलं आहे. मग त्याच्यामध्ये त्यांना मानधन मिळत असे, घोडे मिळत असे, पैसे मिळत असे, आर्थिक काय म्हणू शकतो, आर्थिक गोष्टी मिळत होत्या, ह्या याच्यातून लिहून घेतल्या. तर मग त्याच्यामुळेच केशवाचार्य म्हणतात
काय म्हणतात केशवाचार्य? केशवाचार्य कोण? तर महकावितीची बखर जी सगळ्यात जुनी बखर आहे त्याच्यातील सगळ्यात जुनं प्रकरण लिहिणारे म्हणजेच कोण? केशवाचार्य. आणि ते काय म्हणतात की आपणास मालाड मालाड जे होतं तर देसला नायकोराव यांनी काय केलं? सन्मानाने बोलवून घेतलं आणि महाराष्ट्र धर्माच्या रक्षणासाठी काय केलं आहे? लेखन करवून घेतलेलं आहे असं कोण म्हणतात? केशवाचार्य म्हणतात. चला हे वाक्य लिहून घ्यायचं आहे आपल्याला. चला समजलं केशवाचार्य कोण आहे? म्हणजे आपले जे काही बेसिक कॉन्सेप्ट आहेत, जी काही आपली संकल्पनात्मक स्पष्टता आहे ही स्पष्ट झाली पाहिजे. ठीक आहे, लिहा. चला केशवाचार्य म्हणतात केशवाचार्य म्हणतात केशवाचार्य म्हणतात केशवाचार्य म्हणतात आवाज येतोय का माझा तुम्हाला? माईक आणि हे ऑफ झालंय, थोडं या ना. आवाज येतोय का चॅट बॉक्स मध्ये सांगा. तर लिहून घ्या. केशवाचार्य म्हणतात आपणास मालाडचा देसला नायकोराव याने आपल्याला 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 मालाडचा देसला नायकोराव मालाडचा देसला नायकोराव मालाडचा देसला नायकोराव मालाडचा देसला नायकोराव याने सन्मानाने बोलवून महाराष्ट्र धर्म रक्षणासाठी महाराष्ट्र धर्म रक्षणासाठी हे लेखन करविले. ठीक आहे. महाराष्ट्र रक्षणासाठी हे लेखन करवले. तर बघा आता प्रताप बिंबापासून तर इंग्रजाच्या आगमनापर्यंत जर आपण विचार केला तर
इंग्रजांच्या आगमनापर्यंत म्हणजे प्रतापबिंबापासून ते इंग्रजांच्या आगमनापर्यंत हा जो काही एकूण काय म्हणू शकतो आपण त्याला, असा एकूण जो काही 7 राजवटींचा इतिहास जो काही आहे त्याच्यामध्ये त्यांनी दिलेला आहे. कोणाकोणाचा? प्रतापबिंब आपल्याला माहित आहे आधी आपल्या याच्यावर वेगवेगळ्या राज्यांचं राज्य राहिलेलं आहे. प्रतापबिंब पासून ते इंग्रजांपर्यंत 7 अशा प्रकारे त्यांनी काय केलेलं आहे, एकूण 7 राजवटींचा इतिहास याच्यामध्ये दिलेला आहे. 7 राजवटी, 7 राजवटींचा इतिहास दिलेला आहे. लिहून घ्यायचं आहे. ठीक आहे. तर बघा आता विका राजवाडे यांच्या मते काय आहे की याच्यातलं जे काही लिखाण आहे तर ते म्हणजे जास्तीत जास्त काय म्हणू शकतो आपण, त्यांची जी नोंद आहे ही काटेकोरपणे केलेली आहे. आणि मुस्लिमांच्या ज्या काही तवारीखा असतात तर ह्या मुस्लिमांच्या तवारीखातील ज्या काही हकीकती असतात तर त्या हकीकतीशी हे काय आहे, सुसंगत असल्याचं जे काही आहे विका राजवाडे यांचं मत आहे. ठीक आहे. तर पॉइंट्स टू बी नोटेड त्याच्यामध्ये काय आहे की केशवाचार्यांनी काय काय म्हटलेलं आहे, आणि त्याच्यामध्ये एकूण ज्या काही 7 राजवटी आहेत तर याची 7 राजवटीची नोंद महकावितीची बखरमध्ये झालेली आहे. तर आता जो काही कोकणचा अज्ञात असलेला इतिहास होता, म्हणजे कोकणामध्ये काय म्हणू शकतो आपण त्याला की आजपर्यंत कुठेही लिखाणामध्ये म्हणजे महकावितीची जी काही पहिली बखर आहे तर त्याच्या अगोदर काही कोकणचा इतिहास समोर आलेला नव्हता कोणत्याही माध्यमातून किंवा त्यातल्या त्यात ह्या लिखाणाच्या माध्यमातून. तर तो काय झालेला आहे की महकावितीच्या बखरीद्वारे तो प्रथमताच आपल्या समोर आलेला आहे. त्याच्यामुळे लिहून घ्या की महकावितीच्या इतिहाने कोकणाचा अज्ञात भाग, कोकणचा अज्ञात इतिहास कोकणचा अज्ञात इतिहास समोर आला. ठीक आहे. त्यानंतर एक वाक्य लिहून घ्यायचं आहे. माहीम प्रांताचा माहीम प्रांताचा इतिहास हे ह्या बखरीचे वैशिष्ट्य आहे. माहीम प्रांत म्हणजे काय की पूर्वीचं जे काही मुंबई होतं त्या पूर्वीच्या मुंबईला माहीम म्हटलं जातं. त्यातल्या त्यात मुंबईतील जो काही सर्वात जुना किल्ला म्हणून माहीम किल्ल्याचा उल्लेख जो काही आहे केला जातो. म्हणजे एक प्रकारचा मुंबईतला भाग किंवा एकदम जुनी मुंबई असते. त्याच्यामुळे काय आहे की माहीम प्रांतांचा इतिहास. आणि आपल्याला माहिती आहे मुंबई कोकण हे फारसं अंतर नाही जास्त, एकदम
तर हे कोकण म्हणजे माहीम प्रांताचा जो काही इतिहास आहे त्याच्यामध्ये आलेला आहे. त्याच्यामुळे काय की ही ऐतिहासिक प्रमाणासाठी विश्वसनीय बखर म्हणून माहीमच्या बखरीचा किंवा महकावितीच्या बखरीचा उल्लेख केला जातो. ठीक आहे. आता मग त्याच्यामध्ये त्या व्यतिरिक्त काय आहे की तत्कालीन जी काही राज्यव्यवस्था आहे, राज्यव्यवस्था, मग जमीन मोजण्याच्या पद्धती असेल, देवाणघेवाणाच्या व्यवहाराच्या पद्धती, म्हणजे आधीचं जर आपण खूप अगोदरचा काळ पाहिला तर त्याच्यामध्ये काय देवाणघेवाणची पद्धत म्हणजे समजा कोणाकडे तांदूळ पिकत असेल आणि कोणाकडे, उदाहरण सांगते, गहू पिकत असेल तर मग तुम्ही आम्हाला तांदूळ द्या, आम्ही तुम्हाला गहू देतो. किंवा काही जणांचा वाण्याचा समजा व्यापार असेल तर आम्ही तुम्हाला तेल देतो, तुम्ही आम्हाला धान्य द्या. काही जणांचा कुंभी असतील, मडकी बनवणे, मातीची भांडे, मग आम्ही तुम्हाला तेल देऊ, त्याची बदली. तर अशा प्रकारे आधी देवाणघेवाण, व्यापार जे काही होतं, व्यावहारिक जीवन अशा पद्धतीचं होतं. नंतर मग नाणी येत गेले, मग त्या नाणीनुसार अशा अनेक वेगवेगळ्या पद्धती. तर मग त्या काळात जे काही आहे तर त्या काळातली साधारण व्यवहाराची पद्धत काय होती, म्हणजे काय दिलेलं आहे बखरमध्ये. तर राज्यव्यवस्था कशी होती, कोणता राजा होता, काय कोणी राज्य केलं, त्याच्यानंतर व्यवहार कसे होते, त्याच्यानंतर जमीन मोजण्याच्या पद्धती कशा होता, त्याच्यानंतर संरक्षणार्थ जे काही आहे निरनिराळ्या महालात ठेवलेल्या सैन्याचे आणि सरदारांच्या याद्या सुद्धा होतात. त्याच्यामध्ये त्यांची नावं दिलेली आहे, गावं दिलेले आहे, किल्ले दिलेले आहेत. तर अशा प्रकारे जे काही आहे ऐतिहासिक प्रामाण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे म्हणजे आपण जे म्हणतो याद्या, एखाद्या गोष्टीला म्हणजे प्रमाण कसं ठरवतं त्याच्यामध्ये जर एकदम डाटा व्यवस्थित दिला असेल, डाटा म्हणजे माहिती, त्याच्यातलं संकलन, त्याच्यातल्या संख्या जर व्यवस्थित असेल तर त्या बखरीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी ज्या काही आहेत त्या अगदी व्यवस्थित प्रकारे दिलेल्या आहेत. तर वि. क. राजवाडे हे जे काही इतिहासचार्य आहे, अभ्यासक आहे, लेखक आहे, त्यांच्या मताने काय ही एक प्रकारची ऐतिहासिक, विश्वनीय, विश्वास ठेवण्यासारखी विश्वास असलेली बखर आहे. आता मराठीतली ही पहिलीच बखर असूनही जी काही वर्णनं त्या बखरीमध्ये आलेली आहे तर ती खूप आकर्षक पद्धतीने त्यांनी बखर केली आहे. म्हणून सुद्धा काय मराठीच्या वाङ्मयाच्या दृष्टीने आपल्याला बखर हा जो काही प्रकार आहे तो महत्त्वपूर्ण होतो. म्हणजे जे लिहिलं आहे ते सगळं मराठीत घेतलं का नाही, तर मराठी साहित्यामध्ये, मराठी वाङ्मयामध्ये काय आहे, कला पद्धती जी काही आहे ती कोणत्या कलात्मक पद्धतीने, किती आकर्षक, त्याचा ढाचा कसा आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून काय केलेला आहे, ह्या सगळ्या गोष्टी लिहिलेल्या आहेत. समजलं तुम्हाला? तर आता याच्यामध्ये कोणकोणती व्यक्तिचित्र आलेली आहे आपण ते बघणार. ठीक आहे, व्यक्तिचित्रे कोणकोणते राजा व्यक्तींचं, महान व्यक्ती त्या काळातल्या होत्या त्यांचं कोणाकोणाचं चित्र आलेलं आहे ते बघूया. एक लक्षात राहील. कोणाकोणाचं आलेलं आहे, महीबिंब, केशवदेव, त्या काळातील महत्त्वाचे राजे व्यक्ती राहिलेले आहेत. केशवदेव, प्रतापबिंब, रामदेवराव यादव, लिहून घ्यायचे व्यवस्थित ना, आणि महाकावितीचे बखर चॅट बॉक्समध्ये पॉईंट फॉर्मॅटमध्ये लिहायचे. चला.
ठीक आहे, लिहून झालं. त्याच्यानंतर याच्यामध्ये कोणकोणत्या स्थळांची माहिती आली आहे त्या स्थळांची माहिती सुद्धा आपण पाहणार आहोत. आवाज येत नाही का बरोबर? आता येतोय का? एकदा चॅट बॉक्स मध्ये सांगायचं आवाज येतोय का बरोबर म्हणून. तर बघा स्थळ कोणते आहेत? दवन स्थळ आता आपण लिहू. एकदा सांगा चॅट बॉक्स मध्ये आवाज येतोय का, नाहीतर आपण स्टाफला बोलून आवाज व्यवस्थित करून घेऊयात. येतोय का आवाज? आता येतोय, ओके गुड. ठीक आहे, आता बघा स्थळ कोणते कोणते दिले आहेत महकावितीच्या बखरमध्ये आपण लिहून घेऊया. त्याला लिहा, खाली टाका स्थळ. दवन, वाडुकेश्वर, महकाविती किंवा माहीम. महकावती किंवा माहीम, तो जो काही सगळा तिकडचा भाग आहे मुंबईच्या जवळचा. माहीम, माहीम किंवा महकावती दोन्ही सारखेच आहे. याचे काय केलेले आहे त्याच्यामध्ये सविस्तर वर्णने आलेलं आहे. आता माहीम जागा उत्तम रम्य स्थळ असं त्याच्यामध्ये त्या बखरीमध्ये माहीम मुंबईचा जो काही परिसर आहे तर त्याचं वर्णन कशा पद्धतीने आलेलं आहे. माहीम जागा उत्तम रम्य स्थळ अशा प्रकारे त्याचं वर्णन आलेलं आहे. ओके, ठीक आहे, लिहा माहीम जागा उत्तम रम्य स्थळ. माहीम जागा उत्तम रम्य स्थळ. ठीक आहे, तर बघा आता याच्यामध्ये जे काही आहे तेव्हा त्या काळचे जे काही राजे होते केशवदेव आणि जसवंतदेव यांचं सुद्धा की बाबा गड तेव्हा किल्ले आपल्याला माहिती आहे सगळ्यांना की एखादा राजा किंवा एखादं राज्य कसं ठरत असेल किंवा एखादी टेरिटरी कशी ठरत असेल की आक्रमण करणे. समजा इथे जवळपास कुठला तरी किल्ला आहे आणि तो किल्ला असल्यामुळं काय आहे, जवळपास किल्ला असल्यामुळं मला ते आता तो माझा करायचा, तर मी काय करेल तिथे लढणार. माझे जे काही सैनिक आहे किंवा माझी जी काही लोक आहेत ती घेऊन जाऊन मी तिथे हे करणार. अशा प्रकारे. तर मग अगदीच त्याप्रमाणे की तेव्हा वेगवेगळ्या असे राज्य नव्हते जसं की आता पहिले तसे नव्हते, वेगवेगळे प्रांत होते आणि मग एक एक टेरिटरी काय करायचं की वेगवेगळे किल्ले जिंकून गड जिंकून ती टेरिटरी आपली करायची. ती किल्ले जितके जास्त किल्ले तितकं मोठं राज्य, तितके मोठं तो राजा जो काही आहे त्याचं सामर्थ्य त्याच्यातून प्रकट व्हायचं. ठीक आहे, समजलं. त्याच्यामुळे मग खूप लोक अशा चाल करून किंवा त्याला काय म्हणू शकतो गमिनी कावा वगैरे तुम्ही असे शब्द ऐकलेले आहेत. तर बरंच काय 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 करून ते जिंकल्या जात होते आणि लोकांचा लोक असतील मावळे त्या काळातले ते ह्या सगळ्यांचा त्यांना सपोर्ट राहिलेला जो काही आहे तो. तर अशा प्रकारचे त्याच्यामध्ये केशवदेवराव आणि जसवंतरावांनी जे काही किल्ल्यावरची जी काही स्वारी केलेली आहे. तर भैसे दुर्गा वती नावाचं जे काही ठिकाण होतं असं त्यांनी तिथे वर्णन दिलेलं आहे. तर आता बघा बखरीतील ज्या काही पूर्व परंपरा आहे म्हणजे समजा वंश असेल, जसं आपण पाहिलं बखरीची सुरुवात आणि शेवट सांगा बरं. बखरीची सुरुवात कशाने होई आणि शेवट कशाने होई न पाहता सांगायचं आहे. काल लिहून दिलेलं आहे, सांगा. ठीक आहे, कोणती आहे सांगा. सुरुवात आणि शेवट सांगा बखरीचा. काल लिहून दिलं होतं. सुरुवात काय कशाने होती? काल लिहून दिलेला आहे. विशाल, प्रगती, अक्षय, सविता. चला पटपट पटपट सांगा.
म्हणजे रिव्हिजन केली का? काल नोट्स काढल्यात का? प्रगती मंडारे नोट्स काढल्यात का? काल बखर जे काही होमवर्क दिलं होतं त्याचे नोट्स काढल्या का? चॅट बॉक्समध्ये लिहायचं आहे. विशाल राठोड चला चॅट बॉक्समध्ये सांगायच्या नोट्स काढल्यात का? अक्षय, सविता, स्नेहा, चला पटकन सांगा. येस, ओके, गुड. ठीक आहे. विशाल राठोड. तर बघा, सुरुवात जी काही आहे बखरीतली कशाने होते सांगा मग प्रगती चॅट बॉक्समध्ये, की सुरुवात आणि शेवट कशाने होतो. तर बघा, सुरुवात कशाने होते की पुराणांमधील कोणते तरी कथा भाग घेऊन जी सुरुवात केली जाते, किंवा वंशवाडीने सुरुवात होते. आणि शेवट कसा होतो? फलश्रुतीने होतो. पाहिलं होतं ना काल. तर कशाने होतं? फलश्रुती यांनी होतो. ठीक आहे. आता हे महकावितीच्या बखरीवर काय म्हणतात, त्यांच्या पहिल्या प्रकरणावर काय म्हणतात बघा. आता रवी हेरवाडकर यांचं मत आपण लिहून घेणार आहोत. रवी हेरवाडकर यांचं काय मत आहे ते लिहून घेऊ. गुड प्रगती. चला, प्रत्येक बॅचमध्ये काही सिन्सिअर स्टुडंट असतात जे व्यवस्थित काम करतात आणि मग ते त्यांचा रिझल्ट चांगला येतो. ठीक आहे. तर अशा प्रकारे रोजचं होमवर्क रोज करायचं आहे, रिव्हिजन रोज करतात. आता रवी हेरवाडकर हे जे काही अभ्यासक होते त्यांचं मत काय आहे, त्यांनी काय लिहिलंय आपण ते जाणून घेऊया. चला लिहा. बखरीतील पूर्व परंपरा वंश, उत्पत्ती, वर्णावर्ण व्याख्या हे पहिले प्रकरण म्हणजे काव्यमय इतिहास आहे. हे पहिले प्रकरण म्हणजे काव्यमय इतिहास आहे. तर बघा, आता मराठी पद्यामध्ये इतिहासाची जी काही परंपरा आहे तर ती शिवकालीन पोवाड्यातून मांडण्यापेक्षा तत्पूर्वीच्या ओवीबद्ध इतिहास असलेल्या बखरीपासून मांडणे हे अधिक योग्य राहील. म्हणजे पोवाडे आणि शायरी काव्याच्या आधीच काय आलेलं आहे, बखरी आलेला आहे. म्हणजे जर आपण जसं काल पाहिलं होतं की बखर म्हणजे मराठ्यांचा इतिहास, त्यांच्या पराक्रमाचा इतिहास, राजा रजवाड्याचा इतिहास, राजकीय घडामोडी ऐतिहासिक पद्धतीने लिहिलेल्या आहेत किंवा ऐतिहासिक घडामोडी राजकीय पद्धतीने, तर असं पाहिलं होतं. तर मग आपल्याला जर अजून मागे जायचं असेल तर बखरीमधून ज्या काही आहे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला दिसून येतात. आता वाङ्मय गुणाच्या दृष्टीने बखरीतील गद्य पद्य इतकंच सरस आहे. म्हणजे गद्य आणि पद्य दोन्ही चांगलं आहे. आणि फक्त एकच बखर आहे अशी की जी गद्य पद्य मिश्रित आहे. कोणती बखर आहे? गुड, महकावितीची बखर उर्फच माहीम बखर. आता ह्या सर्व गद्य पद्यात्मक प्रकरणे एकमेकांशी इतकी एकजीव झालेली आहे की त्यातील लेखकांचा भिन्नपणा हा सूक्ष्म दृष्टीच्या वाचण्याव्यतिरिक्त इतरांच्या मुळीच लक्षात येत नाही. म्हणजे बघा, आपण काही वाचतो, काही असं दिलेलं असतं आणि लगेच खाली ओढ असते, तर आपल्याला असं वाटतं की हे वेगळं नाहीच आहे काही. हे त्याच्यातलं म्हणजे ते एकमेकांमध्ये काय आहे, परस्पर जे काही आहे ते परस्पर गुंतलेलं आहे आपल्याला असं वाटतं. म्हणजे ते इतकं एकमेकांमध्ये मिसळलेलं असतं. साधी भाषा कशी आहे? साधी. खूप क्लिष्ट आहे का? नाही. त्याच्यानंतर काय? घटनाचे आकर्षक निवेदन, म्हणजे ज्या घटना लिहिल्या त्या खूप आकर्षक पद्धतीने लिहिलेला आहे. आणि अल्पाक्षरातच सुंदर व्यक्तिचित्र रेखाटन हे ह्या बखरखारांचे वैशिष्ट्य आहे असं वि. ल. भावे सुद्धा असं म्हणतात. तर त्यांनी ह्या बखरीसमध्ये बिंबस्थानाची ठाण्याची बखर
असे नाव दिले असून 13वे शतक हा तिचा कालखंड दिलेला आहे. आता बघा, आपण जर विचार केला की मुंबई असेल, आता माहीम सगळ्यात जुना किल्ला जो काही आहे मुंबईतला, ठाणे आहे, कोकण आहे, तर हे काही फार दूर दूर आहेत का? नाही. आपल्याला माहिती आहे ठाण्यानंतर मुंबई आणि मग समोर गेलं की कोकण वगैरे ह्या सगळ्या गोष्टी, नाही का? म्हणजे हा पश्चिम महाराष्ट्र जो काही आपण म्हणतो, तर समुद्र सपाटी आणि ह्या सगळ्या गोष्टी, ठीक आहे. तर त्याच्यामुळे यांचं असं मत आहे. तर चला लिहून घ्या. वि. ल. भावे यांनी माहीमच्या बखरीला काय नाव दिलं आहे आणि त्यांनी कोणतं कालखंड? हे 13व्या शतकामध्ये लिहिलेली गेलेली आहे माहीमची बखर. सुरुवातीलाच लिहून घ्या 13वे शतक. त्या दिवशी मागे तुम्हाला शतक म्हणजे समजावून सांगितलेलं आहे. एसी लावायची आहे का? 13वे शतक लिहा. 13वे शतक मध्ये ही माहीमची बखर लिहिली गेलेली आहे, तिचा कालखंड आहे. तर ते त्यांनी काय दिलंय? बिंबस्थानची उर्फ ठाण्याची बखर. काय म्हटलंय त्यांनी? बिंबस्थानची बिंबस्थानची उर्फ ठाण्याची बखर. बिंबस्थानची आणि कालखंड काय आहे? 13वे शतक. नेक्स्ट बखर बघू. आता हे माहीमचं बखरचं संपलं, याच्या पलीकडे काही तुम्हाला विचारणार नाही, ठीक आहे? हे फक्त मुद्दे रिवाइज करायचे आणि तुम्ही ज्या काढलेल्या नोट्स आहे निरालीच्या त्या, याच्या व्यतिरिक्त काही विचारत नाही. तेच फक्त नीट आपल्याला पाठ पाहिजे. कधी कोणी ते मिक्स होतं, गोंधळून जाता, कन्फ्युजन होतं, त्याच्यामुळं मार्क्स येत नाही, ठीक आहे? काय? हां, वि. ल. भावेंनी महिकावतीच्या माहीमच्या बखरीला ठाण्याची बखर उर्फ बिंबस्थानची असं म्हटलं आहे. हो, नाव दिलेलं आहे. असं कोणी कोणी उपमा देतात ना असे की बाबा, आता समजा कोणीतरी गात आहे, रे वा तुझा गळा कसा कोकिडेसारखा आहे, किंवा हे आमच्या ठाण्यासारखंच आहे, हे आमच्या पंढरपूर सारखंच आहे, मला इथून पंढरपूर सारखं वाटतं. म्हणजे लोक जे काही कम्पेअर करतात, उपमा देतात, अगदी त्याप्रमाणे, ठीक आहे? आता नेक्स्ट काय आहे? राक्षसता गडीची बखर. राक्षसता गडीची बखर. चला लिहून घ्या. राक्षसता गडीची बखर लिहून घ्या. बघा, तर आपण हे ना असं क्रमाक्रमाने शिकतोय म्हणून ते ऑर्डर नुसारच लिहून घ्या. म्हणजे एखाद्या वेळेस तुमचं काय म्हणू शकतो आपण त्याला, कालखंड जरी लक्षात राहिला नाही तरी तुम्ही फक्त क्रमाने लिहिलंय, तोच क्रम तुम्ही लक्षात ठेवला तरी तुम्ही पेपरमध्ये समजा कालानुक्रमे लावा असा प्रश्न जरी आला तरी आपल्याला याच्यामध्ये दिसून येते. याच्यातले काही काही महत्त्वाचे आपण याच्यामध्ये पॉइंट्स बघणार आहोत. बघा, आता याचा जो काही काळ आहे तो राहिलेला आहे इसवी सन 1565 ते 66. 1565 ते 66 म्हणजे काळ म्हणजे विजयनगराचा जो काही काळ होता. हां, 1565 ते 1566. हो, तर ह्याच्यामध्ये काय दिलं की विजयनगर जे काही राज्य होतं, आपल्याला माहिती आहे आधी वेगवेगळे असे राज्य राहायचे. मौर्य साम्राज्य, विजयनगर, चोल साम्राज्य, त्याच्यानंतर काय अशा प्रकारचे वेगवेगळे साम्राज्य होते ना आधी. तर विजयनगराचं जे काही साम्राज्य आहे तर ते विजयनगराचं साम्राज्य त्याच्या विध्वंस कसा झाला, ते नाश कसं झालं, ते लोप कसं पावलं, तर ह्या सगळ्याची माहिती काय केलेलं आहे, मूळ कानडी बखरीच्या आधारी दिलेली आहे. तर आपण समजून घेऊ आधी याच्यामध्ये काय दिलेलं आहे, नंतर आपण व्यवस्थितपणे त्याच्यामध्ये लिहून घेणार आहोत. तर बघा, ह्या बखरीतील जे काही राजभुवराजे
वर्णन बरेच विस्तृत आहे. आता त्यासोबतच्या ज्या काही ठिकाणं होते किंवा त्यासोबतच्या ज्या काही पागा होत्या, पिलखाने होते, उस्तरखाना होता, तर इत्यादीच्या सविस्तर वर्णनावरून त्यांची सरंजामशाही एक प्रकारची, जसं की लोकशाही, नोकरशाही आपण जसं म्हणतो त्या प्रकारची सरंजामशाही जी काही आहे त्याची कल्पना येते. व्यक्ती आणि घटना यांच्या वर्णनाशी लेखक तन्मय होतो व तो मूळच्या कानडी असल्यामुळे जे काही आहे ह्या बखरीला भाषेचे वळणही कानडीच आहे. बिनचूक माहिती आणि निलंकृत भाषा शैली. त्यानंतर काय आहे, व्यक्ती व घटना यांचे यथार्थ वर्णन जे काही आहे आणि ह्या गुणांमुळे मराठी बखरीचे जे काही स्थान आहे त्याला उच्च स्थान मिळालेले आहे आणि मराठीच्या बखरीच्या ह्या बखरीला भाषेच्या व विषयाच्या दृष्टीने स्वतंत्र स्थान दिले पाहिजे असे द वा पोतदार यांना वाटते. तर फक्त तुम्हाला याच्यामध्ये एवढंच लिहायचं आहे, 2-3च मुद्दे लक्षात ठेवायचे आहे की याच्यामध्ये काय दिलेले आहे, विजयनगरचा इतिहास म्हणण्यापेक्षा विजयनगरच्या लोप पावण्याची, नाशाची किंवा विध्वंसाची जी काही आहे माहिती आपल्याला दिलेली दिसते. तर मी जे सांगते ते लिहून घ्या. चला लिहा. विजयनगरच्या विध्वंसाची माहिती मूळ कानडी बखरीच्या आधारे दिलेली आहे. म्हणजे कानडी बखरी हे केलेलं आहे. ठीक आहे. आपल्याला हे कोणी दिलेलं नाही आहे, पण याचे जे लेखक होते ते कानडी, मूळचा कानडी आहे. लेखक जे काही आहेत ते मूळचे कानडी आहेत असं लिहून घ्या. ते नाव दिलेलं नाही आहे आपल्याला. लेखक मूळचे कानडी होते. लेखक जे काही आहे ते मूळचे कानडी होते. ठीक आहे. आता द वा पोतदार यांनी काय म्हटलेलं आहे ते लिहून घ्या. द वा पोतदार. द वा पोतदार यांनी काय म्हटलेलं आहे लिहून घ्यायचं. काय म्हणतात आहे ते लिहा. मराठी बखरीत राक्षसता गडीच्या बखरीला राक्षसता गडीच्या बखरीला भाषेच्या व विषयाच्या दृष्टीने स्वतंत्र स्थान दिले पाहिजे. नंतर आपण आता तिसरी बखर बघूयात. ऑप्शन मध्ये प्रश्नामध्ये खूप दिसून येते. तुम्ही याला स्टार पण करून ठेवू शकता. ठीक आहे. आता विका राजवाडेंचं मतानुसार काय आहे, ही सगळ्यात जुनी बखर आहे. आधी समजून घ्यायचंय, नंतर आपण लिहून घेऊयात. आता विका राजवाडे यांच्या मते काय आहे की ही सगळ्यात जुनी बखर आहे. हा, पण हे मत आहे, पण ऍक्च्युअल मध्ये माहीमची बखर जी काही आहे ती सगळ्यात जुनी आहे. हे यांचं मत आहे फक्त विका राजवाडे. तर शालिवाहनाचा जो काळ आहे तो 1ल्या शतकापासून ते 3ऱ्या शतकापर्यंतचा होता. शालिवाहन म्हणजे जसं वेगवेगळ्या लोकांनी राज्य केलेलं आहे, वेगवेगळ्या लोकांचं साम्राज्य होतं त्या पद्धतीने. ठीक आहे. तर एकूण 11 बंद आणि मोडी लिपीमध्ये शुद्ध देशी कागदावर याचं लेखन जे काही आहे ते झाले. आता मोडी लिपी म्हणजे काय, मोडी काय आहे, हा लिपीचा प्रकार आहे आणि ही शिवकाळामध्ये जी काही आहे जास्त चाललेली आहे. तर शिवकाळ जर किंवा ते शिवकाळातल्या घडामोडी, घटना, शिवाजी महाराजांचे जर जास्त समजून घ्यायचं असेल, अभ्यास करायचा असेल, तर मोडी लिपीमध्ये त्यांची जी काही भरपूर माहिती दिलेली आहे. तर म्हणून ज्यांना शिवकाळ अभ्यासायचा असतो, ज्यांना शिवाजी महाराजांबद्दल अधिक अभ्यास करायचा असतो, तर ते काय करतात, मोडी लिपी शिकतात. जसं की बुद्धांचा अभ्यास करायला किंवा बुद्ध तत्वज्ञान समजायला किंवा बुद्ध फिलॉसॉफी डिटेलमध्ये जाणून त्यांचं जे काही नॉलेज आहे ते कशामध्ये, पाली भाषेमध्ये आहे. मराठीत
नंतर ते सगळ्यांनी ट्रान्सलेट केलं, ते मराठीत आलं, बाकीच्या लँग्वेजमध्ये आलं, पण त्याचं जे मूळ आहे ते कुठे आहे, पाली भाषेत. तसंच काय आहे, शिवकाड आहे, तर त्याचं सगळं मूळ जे काही आहे तर ते मोडी भाषेमध्ये, म्हणून बरेच जण मोडी भाषा शिकतात. तर त्याच्यामुळं ही जे काही शालिवाहनाची बखर होती तर एकूण 11 बंद आणि मोडी लिपीमध्ये त्याचं लेखन जे काही आहे ते झालं. नंतर खूप गोष्टी ट्रान्सलेट होतात, आपल्याला माहीत आहे. तर असं ह्या बखरीचं स्वरूप आहे. शालिवाहन चरित्र म्हणून दुसरी एक 25 पानाची सुद्धा बखर उपलब्ध आहे. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये जे काही युग आहे, आपण म्हणतो ना कलियुग आलं कलियुग, तर त्याच्यामध्ये युगांची चर्चा केलेली आहे. चर्चा म्हणण्यापेक्षा त्याच्यात लिहिलेलं आहे की कृतयुग, त्रेतायुग, द्वापरयुग, कलियुग, ह्या प्रकारे त्याच्यामध्ये जे काही आहे लिहिलेली, पौराणिक पद्धतीने लिहिलेली माहिती आहे. ठीक आहे. चला आपण आता थोडक्यात लिहून घेऊयात शालिवाहनाची बखर. चला लिहा. विका राजवाडे यांच्या मते, विका राजवाडे यांच्या मते ही सर्वात जुनी बखर आहे. विका राजवाडे यांच्या मते ही सर्वात जुनी बखर आहे. शालिवाहनांचा काळ इसवी सन पहिल्या शतकापासून ते 3ऱ्या शतकापर्यंत. शतकापर्यंत. ठीक आहे. हे मोडी लिपीमध्ये बखरीचं स्वरूप. लिहायचंय. झालं. आता बघा त्याच्यामध्ये काय आहे, कालाची विभागणी केली आणि त्यानुसार जे काही आहे पौराणिक पद्धतीने माहिती दिलेली आहे. त्याच्यामध्ये मग युधिष्ठिर आहे, विक्रम आहे, शालिवाहन आहे, विजया, नागार्जुन, कल्की, महम्मद, येशू, ह्या शक कर्त्यांची यादी दिलेली आहे. ठीक आहे. तर ह्या बखरीची लेखक पौराणिक पद्धतीने केलेले आहे. ठीक आहे. लिहून घ्यायचं आहे. पौराणिक पद्धतीने लेखन, पौराणिक पद्धतीने लेखन केल्यामुळे अद्भुतता अधिक आहे. पौराणिक पद्धतीने लेखन केल्यामुळे अद्भुतता अधिक आहे. पौराणिक पद्धतीने लेखन केल्यामुळे अद्भुतता अधिक आहे. ठीक आहे. आता हे झालं, हे शिवपूर्व बखरी झाल्या. शिवपूर्वकालीन कोणत्या बखरी आहे, एकूण 3च बखरी आहेत. कोणत्या आहे, पहिली बखर आपण त्याचे टप्पे पाडले होते ना, शिवपूर्वकालीन, शिवकालीन. ठीक आहे. शिवपूर्वकालीन बखरी किती आहेत, 3. कोणती, महकावितीची उर्फ माहीमची बखर, राक्षतागडची बखर आणि तिसरी ही शालिवाहनाची गड. आता या व्यतिरिक्त सुद्धा बखरी आहे, ते आपल्याला अभ्यासाला नाही, पण आपण ते एक माहिती म्हणून लिहून घेणार आहोत. खालच्या पॉइंटमध्ये लिहून घ्या. बघा आता शिवपूर्व बखरीमध्ये अजून कोणत्या बखरीचा समावेश होतो, आपण ते आपल्याला ते डिटेलमध्ये नाही आहे अभ्यासाला, पण आपल्याला माहिती असण्यासाठी लिहून घ्यायचे. लिहा. खालच्या ओळीमध्ये लिहा. शिवपूर्वकालीन बखरीत महानुभवांनी लिहिलेल्या
सिंहनादी यादवांची बखर, सिंहनादी यादवाची बखर व हेमाडपंथी बखर व पंताच्या बखर, पंतांच्या बखर यांचा समावेश होतो. यांचा समावेश होतो. पण आज जे काही आहे ह्या बकरी उपलब्ध नाही. म्हणजे त्या होत्या पण सध्या ह्या बकरी काय आहे उपलब्ध नाही. तर तिथं असं थोडं ब्रॅकेट मध्ये लिहून घ्या, उपलब्ध नाही तसं लिहून घ्या. कारण आपल्याला समजा असा प्रश्न विचारला खालीलपैकी कोणत्या बकरी उपलब्ध आहेत नाही, तर आपल्याला आलं पाहिजे. ब्रॅकेट मध्ये लिहून घ्या ह्या ज्या काही बकरी आहेत त्या उपलब्ध नाहीत. ह्या दोन सिंहनादी यादव बखर आणि हेमाडपंथी बखर. ठीक आहे. ठीक आहे. तर आता खूप कमी बकरी होत्या, एक हातावर मोजण्या इतक्या बकरी आहे शिवपूर्वकालीन. पण ह्या जरी अल्प असल्या तरी काय आहे साहित्यिक दृष्ट्या त्यांचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. म्हणजे बघा कुठलीही ऐतिहासिक साधने उपलब्ध नसताना, कोणतीही ऐतिहासिक साधने उपलब्ध नसताना काय केलेलं आहे की ऐतिहासिक साधने उपलब्ध नसताना ह्या बकरी लिहिल्या गेलेल्या आहे आणि ते अतिशय वैशिष्ट्यपूर्ण, कलात्मक आणि त्याच्यामध्ये तथ्य आहे. तर अशा प्रकारच्या ह्या बकरी आहे. तर हे काय सगळं आत्तापर्यंत जे शिकलो आपण ते काय आहे शिवपूर्वकालीन बखर आहेत. ठीक आहे. त्यानंतरचं लिहायचं आहे नेक्स्ट आता शिवकालीन बखर आपण बघूया. शिवकालीन मध्ये सगळ्यात महत्त्वाची बखर आहे सभासदाची बखर. आपण ती बघणार आहोत. सभासदाची बखर. शिवकालीन बखरमध्ये याच्यामध्ये त्यांचा समावेश होतो. ठीक आहे. शिवकालीन तर याच्यामध्ये कन्फ्यूज नको. शिवपूर्वकालीन बखर, शिवकालीन बखर. आता बघा शिवपूर्वकालीन जे काही बकरी होतं तर त्यापेक्षा शिवकाळामध्ये लिहिलेल्या बकरींची संख्या जास्त आहे अर्थातच. ठीक आहे. तर आता छत्रपती शिवाजी महाराज ही या कालखंडातील थोर युग प्रवर्तक राहिलेले आहेत आणि त्यामुळे त्यांचे जीवन आणि चरित्र अनेक लेखकांच्या लेखनाचा विषय बनलेला आहे. जसं मी तुम्हाला सांगते की असं नाही की एकाने चरित्र लिहिले म्हणजे तेच, तर वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या दृष्टिकोनातून चरित्र लिहिलेले आहे. जसं शिवाजी महाराज काय फक्त एकाने त्यांचं चरित्र लिहिलेलं आहे का? नाही. तर वेगवेगळ्या काय म्हणू शकतो आपण वेगवेगळ्या लेखकांनी लोकांनी त्यांच्यावर चरित्र लिहिलेलं आहे. तर सगळ्यात पहिलं चरित्र जे कोणी लिहिलं शिवाजी महाराजांवर बकरीच्या थ्रू तर ते आहे कृष्णाजी अनंत सभासद. त्याच्यामुळं काय की शिवकालीन मध्ये तो एक खूप चांगला विषय होता. इतकं महान कर्तृत्व जी व्यक्ती करतोय, जो राजा करतोय, स्वराज्य स्थापना करतोय, लढतोय, प्राणपणाला लावतोय, तर असे कोण होते? असे होते आपले शिवाजी महाराज. असे शिवाजी महाराज होते. तर त्यांचे जीवन हानी चरित्र हा जो काही आहे अनेक लेखकांच्या लेखनाचा विषय राहिलेला आहे. अनेक लेखकांच्या लेखनाचा जो काही विषय आहे तो राहिलेला आपल्याला दिसून येतो एक प्रकारे. ठीक आहे. समजलं इथपर्यंत? क्लिअर झालं? आता बघा ह्या काळामध्ये ह्या काळातील एकूण बकरीपैकी जवळजवळ निम्म्या म्हणजे अर्ध्या, जर आपण उदाहरणार्थ 100 घेतले तर 50 बकरी उदाहरण सांगते, तर
ते शिवाजी महाराजांवरच लिहिले आहे, म्हणजे निम्म्या बखरी ज्या काही आहेत तर शिवाजी महाराजांवर लिहिले आहे, कारण शिवाजी महाराज त्या काळातला एक मुख्य विषय होते. त्याच्यामुळे शिवचरित्र वर्णन पण खूप बखरी या काळामध्ये आलेल्या आपल्याला दिसून येतात. आता त्यापैकी सभासदाची बखर जी काही आहे ती समकालीन बखर असून बाकीच्या शिवचरित्र वर्णनपर बखरी उत्तरकालीन आहेत. आपण ते बघू, त्याचा अर्थ काय आहे समकालीन उत्तरकालीन बघूया. ठीक आहे, तर बघा ही सभासदाची जी बखर आहे तर एक प्रकारे शिवाजी महाराजांचं ते जिवंत असताना लिहिलेलं चरित्रासारखं आहे, तर हे समकालीन आहे. जसं आपण काल पाहिलं होतं थोडक्यात, आता हे डिटेलमध्ये पाहणार आहोत आपण. हे समकालीन म्हणजे कृष्णाजी अनंत सभासद काय होते, त्यांच्याच काळातले होते. शिवाजी महाराज जिवंत असताना त्यांनी त्यांचं चरित्र बखरीच्या चरित्र वर्णन किंवा चरित्रासारखं त्यांच्याच काळात जे काही आहे ते लिहिलेलं आहे असं आपल्याला दिसून येतं. ठीक आहे, तर बघा. आणि नंतर उत्तरकालीन याचा अर्थ काय होतो बघा. आता समजा आपण हे थोडं समजून घेऊयात. शिवपूर्वकालीन, त्याच्यानंतर शिवकालीन, त्यानंतर शिवोत्तरकालीन. ठीक आहे, शिव उत्तरकालीन. ठीक आहे, समजलं बघा. शिवपूर्वकालीन, शिवकालीन, शिव उत्तरकालीन. समजतंय? म्हणजे आता शिवपूर्व, इथं पूर्वकालीन म्हणजे काय, शिवाजी महाराजांच्या अगोदरचा काळ, म्हणजे जेव्हापर्यंत शिवाजी महाराज जन्मले पण होते, म्हणजे शिवाजी महाराज येण्या अगोदरचा काळ. आणि उत्तरकालीन म्हणजे काय, की शिवाजी महाराज गेल्यानंतरचा काळ. आणि शिवकालीन म्हणजे काय, की शिवाजी महाराजांच्या असतानाचा काळ. समजलं? तर इथून पुढं आपल्याला कन्फ्यूज व्हायला नको. ठीक आहे, शिवपूर्वकाल, शिवकालीन आणि शिव उत्तरकाळ. म्हणजे कधी पण तुम्हाला मराठी साहित्यामध्ये इतिहासात किंवा काही काय म्हणू शकतो हे करताना तुम्ही हे करू शकतो, उत्तरकाळ, पूर्वकाळ. ठीक आहे, ओके. तर अशा प्रकारे आहे. तर लिहा. सभासद बखर हेडलाईन टाकली. सभासद बखर हेडलाईन टाकायची आहे. शिवकाळातील पहिली बखर असं टाका. सभासद बखर, सभासद बखर, शिवकाळातील पहिली बखर, समकालीन बखर. समकालीन शब्द पण टाका, खूप महत्त्वाचा आहे. समकालीन बखर. ठीक आहे. रचनाकार कृष्णाजी अनंत सभासद, म्हणजे ज्यांनी लिहिलेली आहे. लेखक, रचनाकार, तुम्हाला जे लिहायचं ते लिहा. लेखक, रचनाकार. लेखक, रचनाकार कृष्णाजी अनंत सभासद. एकूण 71 प्रसंगाचे वर्णन केलेले आहेत. 71 प्रसंग. याच्यामध्ये काय काय लिहिले आपण बघू. एकूण 71 प्रसंगाचे वर्णन. याच्यामध्ये काय काय लिहिलंय बघा.
आपण बघूयात. अफजल खान वध. अफजल खान वध. अफजल खान वध. शिवाजी महाराजांचे दिल्लीस प्रयाण. शिवाजी महाराजांचे दिल्लीस प्रयाण. प्रयाण म्हणजे जाणं. त्यानंतर शिवराज्याभिषेक. शिवाजी महाराजांचा जो राज्याभिषेक झाला होता, शिवराज्याभिषेक. शिवराज्याभिषेक. शिवछत्रपतींची भागानगरास भेट. शिवछत्रपतींची भागानगरास भेट. शिवाजी व व्यंकोजी भेट. तर हे जे काही महत्त्वाचे त्यांच्या आयुष्यातले प्रसंग होते इतिहासाच्या दृष्टीने, शिवाजी व्यंकोजी भेट. तर अशा प्रकारे हे म्हणजे एकंदरीत शिवाजी महाराजांचं जीवनातल्या ज्या काही महत्त्वाच्या घडामोडी आहेत तर ह्या सभासद बखरमध्ये आलेल्या आहेत. ठीक आहे. आता बघा, दोनच गोष्टींचा काळ ह्या बखरीमध्ये सांगितला. एक आहे शिवाजी महाराजांचं राज्याभिषेक कधी झालेला होता आणि दुसरं आहे की शिवाजी महाराजांचे महाप्रयाण कधी झालेले होते. तर ह्या दोनच घटना त्यांनी सांगितलं. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला होता 1596 ला झाला होता. तर याच्यामध्ये आणि हे दिले महाप्रयाण, तर ते 1602 ला महाप्रयाण जे काही आहे झालेलं. ठीक आहे. आता बघा याच्यामध्ये अजून काय दिलंय. मग बाकीच्या घटना दिल्या, पण मग ते कसे दिले आहेत की पुढे, मग, त्यानंतर, त्या उपरी, इतक्यात अशा प्रकारचे शब्द वापरून मग बाकीच्या ज्या काही घटना आहेत त्या लिहिलेल्या आहेत. म्हणजे याच्यामध्ये जर एक उणीव काढायची म्हटली तर कालनिर्देशनाची उणीव, स्थलनिर्देश आणि व्यक्तिनिर्देशाची जी काही उणीव आहे ते त्याच्यामध्ये एक असं दिसून येतं. आता घटनांचे तपशीलवार वर्णन केलेले आहे. 18 कारखाने, खजिना, सिलेदार, सुभेदार, त्या काळामध्ये काय काय होतं, तर हे सगळं आपल्याला दिसून येतं. त्याच्यानंतर अफजल खानाचं वर्णन कसं केलं की अफजल खान सामान्य माणूस नव्हता, तर तो एक दुर्योधनच होता जातीने, असं त्याचा उल्लेख केलेला आहे. दिलेर खान म्हणजे मोठा बडकट, एका हत्तीचे बळ किंवा त्याचे जास्तीचे होईल. त्याचं जे खाणं होतं ते काय होतं, हत्ती जसा खातो किंवा हत्तीच्या बराबरीने त्याचं खाणं होतं असं त्याच्यामध्ये आलेलं आहे. दररोज हत्ती खातो तेनेप्रमाणे, म्हणजे त्याच वजनाचं किंवा एवढंच जे काही दिलेर खान खातो अशा प्रकारचं त्याच्यामध्ये वर्णन आलेलं आपल्याला दिसून येतं. शरीर तरी दुसरा हेडंब राक्षस ह्यासारख्या वाक्यातून अफजल खान आणि दिलेर खानांचे व्यक्तिदर्शन सभासदाने मोठे सुरेख साधलेले, म्हणजे कलात्मक पद्धतीने तुलना करून एक त्याच्यात थोडा विनोदी पण थोडंसं आहे की कोणालाही वाचल्यानंतर थोडं हसायला येणं त्या प्रकारे. ठीक आहे. त्यानंतर काय दिलेलं आहे त्याच्यामध्ये की शिवाजी आणि अफजल खानची जी काही भेट आली आहे तर त्यांनी जे काही चित्र उभारलेलं आहे मंडपाचं चित्र, तर ते थोडक्या शब्दात पण खूप प्रभावीपणे त्याच्यामध्ये सांगितलेलं जे काही आहे आपल्याला दिसून येतं. ठीक आहे. तर अशा प्रकारे म्हणजे लक्षात हेच ठेवायचं की शिवाजीचे जे काही महत्त्वपूर्ण त्यांच्या आयुष्यातील ज्या काही घटना होत्या, स्वराज्याबद्दलच्या असो, वधाच्या असो, युद्धाच्या असो, भेटीच्या असो, प्रयाणाच्या असो, तर हे आपल्याला याच्यातून दिसून येतं.
ठीक आहे, एवढंच लक्षात ठेवायचं. आणि कोणी लिहिलं आहे ते हे या काळातली पहिली बखर आहे, समकालीन आहे, हे 4-5 गोष्टी आपल्याला याच्यामध्ये लक्षात ठेवण्यासारख्या आहेत. ठीक आहे. अजून काय, ही तुम्हाला दिलेली आहे साहित्य कृती वाचायला. ज्यांना शक्य आहे, ज्यांचा अभ्यास झालेला आहे, जे वाचण्यात समोर आहे, त्यांनी वाचायला हरकत नाही. ठीक आहे. त्यांनी ते घेऊन वाचावं. ठीक आहे. तर हे बाकी जणांनी सुद्धा चरित्र लिहिलेले आहे शिवाजी महाराजांचे, ते पण आपण नंतर किंवा परवाच्या दिवशी वगैरे बघू शकतो. ठीक आहे. आता याचं विशेष काय काय आहे आपण ते बघूया. तर यांनी काय केलं आहे की अद्भुत प्रवास वर्णन यांनी याच्यामध्ये केलेलं आहे, की प्रसंग वर्णन सॉरी, की एखादा जो काही प्रसंग घडला आहे, समजा आपण उदाहरणार्थ शिवाजी व्यंकोजीची भेट घेऊ किंवा शिवाजीने अफजल खानाचा केलेला वध आहे, तो ते इतकं आकर्षक आणि काय म्हणू शकतो प्रभावी पद्धतीने त्यांनी जे काही आहे ते चित्र रंगवलेलं आपल्याला दिसून येतं. ठीक आहे. मराठीतील ऐतिहासिक परंपरेचे ते जनक त्यांना मानलं जातं. ठीक आहे. आणि ही बखर जेव्हा आपण पाहिली तर शिवाजी महाराजांविषयी खूप आदराने आणि उत्कटतेने ही जी काही बखर आहे ती लिहिले गेलेली आहे. ठीक आहे. तर म्हणून विका राजवाडे यांना काय म्हणतात की महाराष्ट्राचे सर टॉमस मोर, म्हणजे यांच्याच पुढे काय झालं की ऐतिहासिक लेखन परंपरेचे जे काही आहे जनक, म्हणजे त्यांना उपमा दिली सर टॉमस मोर, जे काही ऐतिहासिक लेखन करणारे होते ते. तर आपण लिहून घेऊया. चला लिहा. मराठीतील ऐतिहासिक परंपरेचे कृष्णाजी सभासद जनक होते. म्हणून विका राजवाडे यांनी सभासदांना महाराष्ट्राचे सर टॉमस मोर असे म्हटले आहे. महाराष्ट्राचे सर टॉमस मोर असे म्हटले आहे. आता बघा, तर ह्या सुद्धा बखरीच्या शेवटी जी काही आहे फलश्रुती, जसं आपण पाहिलेलं आहे की फलश्रुती असते शेवटी, तर ह्या सुद्धा बखरीच्या शेवटी फलश्रुती जी काही आहे ती जोडलेली आहे आपल्याला दिसून येते. ठीक आहे. त्याच्यानंतर शिवाजी महाराजांचं जे काही मृत्यू प्रसंगीचं वर्णन आहे तर ते सभासद पौराणिक पद्धतीने त्यांनी केलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर कोणी कोणी लिहिलेले आहे बघू. तर हे एवढंच तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. चला आता मला थोडं रिव्हिजन करू.
शेवटच्या मिनिटांमध्ये. मग नंतर अजून कोणी कोणी लिहिली आहे शिवचरित्र प्रकल्प त्यांच्यानंतर. पण सगळ्यात म्हणजे ऑथेंटिक किंवा प्रभावी त्यांना त्या बखरीला मानलं जातं. त्याचं कारण काय की बाबा स्वतःच्या कानाने ऐकलेलं असतात गोष्टी, त्या व्यक्तीसोबतचं जे काही आहे ती एक वेगळी गोष्ट असते त्याच्यामध्ये लिहिणं. ठीक आहे, चला सांगा सभासद बखरीविषयी पॉईंट सांगा. चला पॉईंट फॉर्ममध्ये सांगा पटपट जे आठवते ते सांगा. चला चॅट बॉक्समध्ये सांगा. चला काय काय आठवतं सभासद बखरविषयी.